त्यांच्या बाप दाद्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यांची ऐपत नाही, परंतु त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार नाही. या हॉस्पिटलला कुलप लावून ठेवता, ही तुमच्या कामाची पद्धत. तिथं उलट गोरगरिबांना जर सुविधा दिली, पुण्यामध्ये डॉक्टर मिळतात, पुण्यामध्ये नर्सेस मिळतात, पॅरामेडिकल स्टाफ मिळतो. आज पुणेकरांनो, बाणेरकरांनो, ह्या सगळ्या प्रभागातल्या माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या पुण्या शहराची स्वच्छता करण्याच्या करता 12,350 लोक काम करतात. किती? 12,350. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता कोण झाडलोट करताना दिसतंय? कुठे गेले 12,350 लोक? कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करणारी लिस्ट एवढी आहे. कुठं जातो पैसा? कोण लक्ष देणार? महानगरपालिकेचं काम नाहीये. 15 गाड्या ऑटोमॅटिक रस्ता साफ करणारे आपल्याकडे. काय करतात गाड्या? जवळपास 111 छोटे मशीन ते सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या आदर पुनावालांनी दिले. ते असं सक करतंय, कचरा सक करतंय. कुठे गेले 111? कचरा कसा दिसतोय? वेगवेगळ्या भागामध्ये कुठं कचरा दिसतोय? का कचरा उचलला जात नाही? इंदोर शहर मात्र देशामध्ये पहिलं येतं आणि आमचं पुणे शहर पहिलं येत नाही. पुणेकरांनो, बाणेरकरांनो, किती लोकांना माहिती आहे जगामध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये पुण्याचा 4था क्रमांक आहे. ही परिस्थिती आहे, ही अवस्था आपली. त्याच्याकरता ग्रीनरी केली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. त्याकरता प्रयत्न महानगरपालिकेने करायला नको?